आश्चर्य वाटायला नको, त्या दिशेनेच हे सगळं चाललंय. पुण्यामध्ये आणखीन आज एक महत्त्वाची घडामोड घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं होते. ते असं म्हणले की शिवसेना आता कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आहे. त्यांनी खरं विरोधकांना असा इशारा दिला, त्यातून एक सूचित केलं की आम्हाला हलक्यामध्ये घेऊ नका आता शिवसेनेला. बरोबर. पण हे फक्त विरोधकांसाठीच होतं की ह्याचा अंगुली निर्देश आणखी कुठे जातोय वेगळा? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून त्यांची जी ताकद आहे ती एकाच वेळेला विरोधकांना पण दाखवत आहेत आणि काही प्रमाणात भाजपालाही दाखवत आहेत. आत्ता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष प्रचारात उतरला आहे, म्हणजे मुंबईत किंवा मुंबईच्या आसपास ज्याला आपण MMR रिजन म्हणतो, त्या भागामध्ये ज्या पद्धतीने तो उतरला आहे ते म्हणजे थक्क करणारं वाटलं मला. दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं त्यावेळेला अनेकांचा समज असा होता की एकनाथ शिंदे केवळ ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांचा प्रभाव पण तेवढ्यापुरताच मर्यादित आहे. मात्र पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिंदेंनी महाराष्ट्रातून शिवसेनेचे आमदार निवडून आणले आणि आता शिवसेनेचा जो विस्तार आहे तो मला असं वाटतं की जुन्या शिवसेनेप्रमाणेच महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये होतोय. एक विदर्भाचा जर मोठा भाग सोडला तर इतर सगळ्या भागांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि मला असं वाटतं येती काही वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हा खूप महत्त्वाचा फॅक्टर राजकारणातला ठरत राहणार आहे आणि त्यांचे आत्ताचे जे भारतीय जनता पक्षाबरोबरचे जे संबंध आहेत ते चांगले आहेत आणि ते येत्या भविष्यामध्ये लगेचच बिघडतील असं मला नाही वाटत. म्हणजे एकूण राष्ट्रीय राजकारणाचं एकूण चित्र, महाराष्ट्रातल्या राजकारणाचं एकूण चित्र हे बघता शिंदे त्या थराला जातील असं वाटत नाही मला. फक्त ते त्यांच्या ताकदीची जाणीव मधनं करून देतात, ती जशी विरोधकांना असते तशी ती काही प्रमाणात भाजपला त्यांनी बरोबर हेरलेलं दिसतंय. हो बरोबर. आणि त्यांचं एक त्यांनी एक वेगळं त्यांच्या वागणुकीचं एक मॉडेल तयार केलं, ते म्हणजे केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी उत्तम संबंध ठेवायचे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आपली थोडी थोडी, ज्याला फ्लेक्सिंग मसल्स असं म्हणतात, तशी आपली ताकद थोडी थोडी दाखवून द्यायची. आपण मगाशी चर्चा केली ती राज ठाकरे